दिव्य असा परमपवित्र नमोकार मंत्र, त्याच्याद्वारे पंचपरमेष्ठींची आराधना करून आपण चर्चेला प्रारंभ करूया. हॅलो 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 हॅलो. सावधान. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वच्छायाणं, नमो लोये सव्वसागुणं. वन्दे तु सव्वसिद्धे ध्रुवमचलमणोभवं गतिं पत्ते. मोक्षामि समय पाहुड मृणमो सुध केवली भणिदम्. संतप्त मानस शांत हो जिनके गुणों के गान में, वे वर्धमान महान जिन विचरे हमारे ध्यान में. सद्धर्मप्रेमी सर्व मोक्षार्थी जीवांनो, मंगलाचरणामध्ये आता आपण समयसार ग्रंथाधिराजाचं मंगलाचरण म्हणालो. सर्व सिद्ध चक्राला, चक्र म्हणजे समूह, तर सर्व आजपर्यंतच्या झालेल्या, आता होत असणाऱ्या आणि पुढे देखील अनंत भविष्य काळामध्ये होणाऱ्या अनंतानंत सिद्ध परमेष्ठींच्या समूहाला वंदन करून श्री कुंदकुंद भगवान समयसार ग्रंथाला रचण्याची प्रतिज्ञा करतात. आज आपण चर्चा त्या समयसार ग्रंथाधिराजाच्या आधारे नाही करणार आहोत. मंगलाचरण म्हणून आपण त्याचं जे प्रथम पद्य आहे, प्रथम गाथा आहे, त्याचा पाठ केला. परंतु सिद्धत्वाला प्रारंभ करण्यासाठीची जी पहिली पायरी आहे त्याचा आपण आज स्वाध्याय करणार आहोत. काय सांगितलं लक्ष आहे का? सांगणारा महत्वाचा नाही, जे सांगायला लागलंय ते महत्वाचं आहे. आमच्या मातोश्री आहेत म्हणून म्हटलं. सिद्धत्व या जीवासाठी परम आदर्शभूत अशी अवस्था आहे आणि त्या सिद्धत्वाचा प्रारंभ ज्यामुळे शक्य आहे त्या अतिशय मूलभूत प्रमेयाविषयी आपण सध्या चर्चा करणार आहोत. मी लहानपणापासून असं ऐकत आलो आहे की जे भव्य असतं, जे दिव्य असतं, त्याचा स्पर्श झाला असता कोणीही रिकाम्या हाताने परतत नाही. जर आपण एखाद्या भव्य दिव्य किंवा खूप आदर्शभूत, खूप शुद्ध वस्तूला जर आपण भेट दिली, त्याचा समागम केला, त्याची संगती केली, त्याच्या निकट गेलो, तर आपण उणे राहत नाही, रिकाम्या हाताने जात नाही. आज आपण त्रिकाल चौबीसी तीर्थंकर परमात्म्यांच्या दरबारात आलेलो आहोत. मग रिकाम्या हाताने कसे जाणार? नाही जाणार. आणि त्यात आज आपण आदरणीय वयोवृद्ध विद्वान ब्रह्मचारी यशपालजी अण्णाजी यांच्या उद्बोधनाचा लाभ घेतला आणि मानवी जीवनाचे कल्याणभूत असणारे क्षण कसे मिळवायचे आणि कसे जपायचे, ती पण एक कला आहे बरं का. मोठमोठे अल्बम करून ठेवण्याने जीवन समृद्ध होत नाही. काय लोक पहिल्यांदा चिक्कार पैसे खर्च करून आयोजन करतात, मग त्याचे फोटो काढून घेतात आणि ज्यांना अजिबात इंटरेस्ट नाही त्यांना दाखवत बसतात. आणि कधी काळी ते स्वतः बघत बसतात, त्या पाठच्या आठवणींमध्ये गुरफटतात आणि अनंत पापाचा साठा करतात. बोला, फार पुण्य लागत असेल आपल्या विवाहाचे फोटो बघून, आपल्या वास्तुशांतीचे फोटो बघून फार पुण्य लागत असेल. हजारो रुपये खर्च केले कशासाठी? पुन्हा पाप मिळवण्यासाठी. नाही हो, दुसऱ्याला कळायला पाहिजे की त्यांना काय सुद्धा इंटरेस्ट नाही.
झालं गेलं होऊन गेलं म्हणतात. बोला का सांगतोय हे सर्व? खऱ्या अर्थाने सिद्धत्वाची सुरुवात ज्या मांगल्याने होते त्याची चर्चा आपण करणार आहोत. इथे जमलेल्या सर्व माता भगिनींना सांगितलं की स्वयंपाक करा. सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाक करा, ठीक आहे करू आम्ही, पण करायचं असेल तर काय करायचं ते ठाऊक पाहिजे ना. काय करायचंय ठाऊक नाही, काय स्वयंपाक करणार? करू शकता? काय करायचं माहित नाही, करा स्वयंपाक. कसं करणार? एकतर आम्ही सांगायला पाहिजे काय करा, किंवा तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे की हे करायचं आहे. मग तेवढा स्वयंपाक काय करायचा हे निश्चित झाल्यावर स्वयंपाक होईल का? आहे बघा लगेच काय बरोबर साहित्य कुठे दिलाय? साहित्य पाहिजे. म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे ही की जर आम्हाला एखादं कार्य संपन्न करायचं आहे तर काय करायचं आहे हे निश्चित पाहिजे, आणि ते करण्याचं साहित्य सामग्री ही देखील पाहिजे का नाही पाहिजे? आणि हे कुठल्याही गोष्टीसाठी लागू पडतं. मुलाला अभ्यास कर. काय अभ्यास करायचा हे त्याला ठाऊक असलं पाहिजे. आणि अभ्यास कर, ठीक आहे हे कर, हा अभ्यास कर. मग त्यासाठी लागणारी साहित्य सामग्री काय असेल, वही पुस्तक पेन, हेही त्याला काय करावं लागेल? उपलब्ध करून द्यावं लागेल. मान्य पडतंय हे सगळ्यांना? मग या सामान्य सांसारिक गोष्टींना जर याची आवश्यकता असेल तर आपलं हे बहुमोल असं मनुष्य जीवन, त्यामध्ये आपण काय करायचं याचंच जर आपल्याला लक्ष निश्चित झालं नसेल तर बोला काम कसं करणार? आज खरोखर इथून जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही आहे, एक प्रश्न घेऊन जायचा आहे. मी जगतो आहे तो कशासाठी जगतो आहे? जीवन उपलब्ध झालं म्हणून जगतो आहे, की काहीतरी काय माझ्या जीवनाचं एम काय, लक्ष काय आहे? कशासाठी जगतोय? प्राप्त आहे म्हणून जगणं गोष्ट वेगळी. ते तर पशु सुद्धा जगतात का त्याला जीवन मिळालेलं आहे ते जगतात. मग आम्ही जगतो आहे ते केवळ जीवन मिळालं म्हणून की काहीतरी मिळवण्यासाठी? उत्तर येईल काहीतरी मिळवण्यासाठी. मग काय मिळवण्यासाठी? धनसंपत्ती, पैसा अडका, मानमरात, सुखवैभव, बोला पुण्य मिळवण्यासाठी आहे की नाही? बाबारे ही सुद्धा फार मोठी उपलब्धी नाही आहे. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे बरं का, जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाबारे या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी अपूर्व कार्य केलं पाहिजे. मी मूळ मुद्द्याकडे येतोय. अपूर्व कार्य केलं पाहिजे. अपूर्व याचा अर्थ ठाऊक आहे? न पूर्व इति अपूर्व. त्या संस्कृतच्या मॅडम आहेत त्या सांगतात. न तत्पुरुष समास. न पूर्व, पूर्वी केलं नाही असं कार्य केलं पाहिजे. मग आम्ही या जन्मामध्ये कोणकोणतं काम केलंय किंवा कोणतं काम करण्याची आमची इच्छा आहे? आम्ही जन्माला आलो, चांगलं शिक्षण घेतलं, मुलाबाळात काय मग लग्न केलं, मग मुलाबाळांना मोठं केलं, मग त्यांची तरतूद करून ठेवली, रिटायर झालो, पेन्शन घेतली आणि मरून गेलो. याशिवाय आम्ही आमच्या जीवनामध्ये आणखी काय केलं? काय तुम्हाला वाटतं हे अपूर्व कार्य आहे? स्वतःच्या छातीवरती हात ठेवून सांगायचा, मी माझ्या मुलांचा फार चांगला सांभाळ केला, सगळ्या घरादाराला शिस्त लावली, आज माझी सगळीकडे व्यवस्थित सगळं चालू आहे, बोला आता मी सुखासमाधानानं मरू शकते. ठीक आहे मरा, नाही म्हणजे मरा म्हणजे जायला हरकत नाही, पण ह्या कार्याचं नाव अपूर्व कार्य आहे काय? अपूर्व, पूर्वी न केलेलं. अण्णा शिक्षण काय झालं? अण्णा इंजिनियर आहेत. बोला एवढं शिक्षण मिळवलंय, मी अमुक डिग्री झाली आहे. हे पण अण्णा इंजिनियर झाले, कोणी डॉक्टर झाला असेल. बोला हे आम्ही शिकलो. ज्यावेळी शिक्षणाची परिस्थिती नव्हती, लोक शिकत नव्हती, त्यावेळी आम्ही शिकलो, निश्चितच चांगलं काम केलं. बोला मग आता इथं मरण झालं, मग पुढच्या जन्मात गेल्यावरती हे माझं इंजिनिअरिंग शिक्षण झालंय, आता त्याच्या पुढचं द्या. काय पुन्हा बालवाडीपासून सुरुवात, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. बोला याचा अर्थ ते अपूर्व नाही आहे. अपूर्व याचा अर्थ जे आम्ही पूर्वी केलंच नाही. आज आपण खूप मोठी गोष्ट घेऊन जाणार आहोत, ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीतरी अपूर्व करण्याचा संकल्प. आजपासून आपलं जीवन बदलणार आहे बरं का. इथे येणाऱ्या बसलेल्या प्रत्येकाचं जीवन बदलणार आहे.
कारण आपण प्रत्येक जण विचार करणार आहोत की माझं जीवन आज या क्षणापासून अपूर्व कसं होईल. अपूर्व म्हणजे काल मी जगत होतो ते मला जगायचं नाही. आता कालपर्यंत जो विचार करत होतो तो नाही करायचा. आता मला माझं जीवन पूर्ण बदलायचं आहे आणि आजपर्यंत मी जे केलं नाही ते करायचं आहे. मग काय करायचंय मला विचार करा. मला जे दुःखमय जीवन जगत होतो, जे विकल्पमय जीवन जगत होतो, जे पराश्रित जीवन जगत होतो, जे कर्मांनी युक्त जीवन जगत होतो, ते मला आता नकोसं आहे. ते आता मला पूर्ण बदलायचं आहे. स्वाधीन जगायचं आहे, स्वतंत्र जगायचं आहे, निष्कर्म जगायचं आहे. आणि हे केवळ शास्त्रीय शब्द नाही आहेत. खरोखर मला त्या पद्धतीने माझ्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवायचा आहे, अपूर्व जीवन करायचं आहे. लगेच म्हणतायत साहित्य द्या. होय, तुम्ही नुसतं हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय सांगायलाय. साहित्य द्या ना. आहे ना साहित्य. कोणतं? नरभव. पाटीलांना कोणता? नरभव. आपला हा जो मनुष्य भव आहे तोच खूप मोठं साहित्य आहे. तीच खूप मोठी सामग्री आहे की हा नरभव महादुर्लभ आहे. छडालीतली ओळ नुसती पाठांतरासाठी नाही आहे. दुर्लभ लही जो चिंतामणी. चिंतामणी रत्न कधी बघितलं नाही आणि उदाहरण कधी सोडलं नाही. काय 2 इंद्रिय पर्याय जर चिंतामणी रत्नाप्रमाणे सांगितली असेल, बोला कल्पना किती वर्ष राहिली आता? झाली नाही म्हटलं मी, राहिली आता. काय माहिती. मग अपूर्व कार्य केव्हा करायचं? साधन तर उपलब्ध आहे नरभव, साधन तर उपलब्ध आहे पुरुषार्थ. आता आवश्यकता आहे ते जीवन प्रत्येक क्षण असा झाला पाहिजे की त्या प्रत्येक क्षणाचा वार आमच्या पुरुषार्थाला बसला पाहिजे आणि त्या पुरुषार्थाद्वारे आमचं जीवन अपूर्व झालं पाहिजे. अपूर्व. खूप सुंदर कृती आहे. अपूर्व कार्य करूंगा ऐकली असेल आपण. सांगतो अण्णा, एकच मिनिट. हे पद्य सुरुवात करूया आणि मग शंका, तुम्ही तुमच्या शंकेकडे येणार आहे नक्की. सम्यक दर्शन हे अपूर्व कार्य आहे, अगदी बरोबर, कधी न केलेलं कार्य आहे. पण ते सम्यक दर्शन रूपी अपूर्व कार्य करण्यासाठी जो सामग्री पाहिजे, जे सिद्धांत पाहिजे, जे चिंतन पाहिजे, जी दिशा पाहिजे, ती आम्हाला मिळण्यासाठी प्रत्येक क्षणाला धडपड निर्माण व्हायला पाहिजे. ती धडपड आम्हाला जागृत ठेवणार आहे, त्या मार्गावरती बांधून ठेवणार आहे. त्यासाठी आपण एकत्रित झालोय. नरभव मिला है मैं, नरभव मिला है मैं, अपूर्व कार्य करूंगा. नरभव मिला है मैं, अपूर्व कार्य करूंगा. पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा. है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय, है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय. काय निश्चय आहे आता? सम्यक निश्चय. माझा निश्चय निर्णय झाला. आता मी थांबणार नाही अण्णा तुमच्यासाठी, नाही थांबणार. काय निर्णय झालाय माझा? नरभव मिला है मैं. नरभव मिला आहे. कुणाला नरभव मिळाला? शेजाऱ्याला. मला मिळालेला आहे. साहित्य कुणाकडे आहे? माझ्याकडे. मग काय करणार? अपूर्व कार्य करूंगा. आजपर्यंत जे केलं नाही ते मी करणार आहे. आता मला कोणी थांबवायचं नाही. काय म्हणतात? पाया जिन शासन. बोला, त्या अपूर्व कार्यासाठी आवश्यक असणारं जिन शासन ते मला आज उपलब्ध झालेलं आहे. मैं भव का अभाव करूंगा. तुम्ही सगळे असेच आलेला नाही, काहीतरी महत्वाचं काम सोडून इथं आलाय. मला सगळ्यांचं माहिती आहे सगळं. काय हो, इथं यायचं ठरलं, अचानक सांगतात काय करायचं यांना. काय जरा अगोदर सांगायचं नाही. हे काम फार महत्वाची कामं सोडून, आणि जे सोडून येऊ शकले नाही दुर्दैवानं ते येऊच शकले नाही. व्यवधान असतात प्रत्येकाला. कोण नाही म्हणतं, कोण इथे पूर्ण मुक्त झालाय. सांसारिक विवंचना, प्रपंच सगळ्यात. पण माझी विनंती आहे, हात जोडून ज्यांनी आता वेळ काढलाय त्यांनी आता 15-20 मिनिटं पूर्ण इथेच राहावा. काय ते त्याचा विचार करत बसू नका. झालं ते आता इथं आलाय की नाही, मुक्त व्हा. स्वतःला एवढा तरी वेळ द्या.
नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा, पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा। है मेरा निश्चय है सम्यक निश्चय, है मेरा निश्चय है सम्यक निश्चय। मिथ्यात्ववश अनादि काल से ही रुल रहा, मिथ्यात्ववश अनादि काल से ही रुल रहा। गति गति में खाते ठोकरे मैं अब तो थक गया। जिन दर्शन से निज दर्शन, जिन दर्शन से निज दर्शन करके मोह तजूंगा, पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा। है मेरा निश्चय है सम्यक निश्चय। बोला निश्चय करायचा आहे आज आपल्याला कशाचा? मिथ्यात्ववश अनादिकाल से रुल रहा। बोला माझा जन्म केव्हा झाला सांगा? माझी आई पण नाही सांगू शकत। काय माझा जन्म कधी झाला हे माझी आई पण नाही सांगू शकत का? कारण तिने तर या शरीराला जन्म दिला, तिने तर माझं हे दृश्य स्वरूप हाताळलं। बोला माझा जन्म देणारी ती नाही। बोला अनादिकाल से मिथ्यात्ववश, हे मिथ्यात्व कोणी कमावलं? मीच कमावलं। या मिथ्यात्वाच्या उदयाने अनादि काळापासून याच विश्वामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी काय करत राहिलो? भटकत राहिलो। आणि गती गती में खाते ठोकरे। कोणकोणत्या गती? नरक गती, तिर्यंची गती, मनुष्य गती, देवगती, चारही गतींमध्ये विविध पर्यायींमध्ये ठोकरे खाते खाते इथपर्यंत सगळ्यांचा इतिहास नांद्रेकरांना एकसारखा आहे। पुढची ओळ वेगवेगळी आहे प्रत्येकाची। मिथ्यात्ववश अनादिकाल से इस संसार में रुल रहा, सगळ्यांना समान। गती गती में खाते ठोकरे, सगळ्यांना समान। भव्य जीवाची ओळख कोणती? अब मैं तो थक गया। काय हे मान्य नाही काय? आता बस, आता मी थकलो, आता मला हे संपवायचं आहे आणि बदल घडवायचा आहे। हे बाकी ज्याच्या जीवनात घडेल ना तो खऱ्या अर्थाने पुरुषार्थी जीव आहे। आणि मग म्हणतात जिन दर्शन से निज दर्शन करके मोह तजूंगा। एक जिन शासनच असं शासन आहे की जे आपल्याला भगवान बनण्याची संधी देतं। बाकीचे दर्शनशास्त्र तर केवळ भक्त बनवून ठेवतात। या दर्शनशास्त्रामध्ये तशी ताकद आहे की जे भक्ताला सुद्धा भगवान बनवण्याची ताकद ठेवतात। मग जिन दर्शन से निज दर्शन कर, जो जानती अर्हंतम दैवत्त गुणत्त पज्जयते। जो भगवंतांना ओळखतो तो भगवत पदाला प्राप्त नियमाने होतो। एवढी गॅरंटी देते कोण? तुम्ही भगवंतांना ओळखा, तुम्ही भगवान म्हणाल। नाही हो आम्ही अजून बनलो नाही, याचा अर्थ भगवंतांना ओळखलं नाही। फार खतरनाक आहे हे। काय काय म्हणलं? जो भगवंतांना ओळखतो तो भगवान बनतो, मग आम्ही तर बनलो नाही। याचा अर्थ आम्ही भगवंतांना अजूनही ओळखलेलं नाही। त्यांच्या वीतरागतेला ओळखलं नाही, त्यांच्या सर्वज्ञत्वाला ओळखलं नाही। कारण जो सर्वज्ञतेला जाणतो, मधवानाताई, जो सर्वज्ञतेला ओळखतो आणि त्याचा निर्णय करतो त्याचे अनंत भाव राहतच नाही। काय नियम आहे? नियम आहे। ज्याने सर्वज्ञत्वाचा निर्णय केला त्याचे अनंत भाव राहत नाही, तो अल्पभावातच मोक्षाला प्राप्त होतो। कारण जो सर्वज्ञतेचा निर्णय करतो, भगवंतांच्या केवल ज्ञानाचा निर्णय करणारा जीव स्वतःच्या ज्ञानामध्ये केवल ज्ञानाचं बीजारोपण करतो। समजलं? मग स्वतःच जर माझ्या ज्ञानामध्ये मी केवल ज्ञानाचं बीज रोवलं तर काय होणार? आंब्याची कोय पेरली, काय होणार? मग केवळ ज्ञानाचं बी लावलं काय होणार? केवळ ज्ञान होणार। आणि म्हणून म्हणतात हे अपूर्व कार्य आहे, हे अपूर्व कार्य, आणि हे अपूर्व कार्य आम्ही करायचं। पुढे काय म्हणतात बघा, भव से रहित भगवान अंतर माही दिखाया, भव से रहित भगवान अंतर माही दिखाया, भगवान होने का सहज विश्वास जगाया, निज के आनंद से ही, निज के आनंद से ही निज में ही तृप्त रहूंगा,
नर भव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा, है मेरा निश्चय है सम्यक निश्चय। काय सम्यक निश्चय करायचा? भव से रहित भगवान अंतर्माही दिखाया। तुमचं हे भगवत पद प्राप्त करायला कुठं जायचं? शिखरजीला जायचं काय, मांगी तुंगीला जायचं काय, कुंथलगिरीला जायचं, कुठे जायचं? म्हणजे भव से रहित भगवान अंतर्माही दिखाया। बरोबर, कुठे जायची गरज नाही। आपल्या अंतरंगामध्येच तो भवाने रहित, संसाराने रहित अपूर्व कार्य करण्यासाठी आवश्यक असणारा सामग्री रूप भगवान आत्मा तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे। कुठे आहे ना? हॉलमध्ये आहे, किचन मध्ये आहे, बेडरूम मध्ये आहे, कुठे आहे? तुमच्याकडेच आहे म्हणता। कुठे आहे नेमका? अरे जो शोधतो आहे ना त्याच्यामध्येच आहे। सोपं झालं का अवघड झालं का? सोपं आहे। किती सोपं झालं, कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही। ज्या माणसाला याची खबर होते त्याचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेमध्ये जातो, आणि जर आपल्याजवळ प्रसन्नता नाहीये तर समजून घ्यायचं की आपल्या ठाई असणारा तो भगवान आत्मा, ते भगवत तत्व विस्मरणामध्ये गेलेला आहे। समजलं काय सांगायचं आहे? ज्या जीवाला इतकी महत्वपूर्ण निधी सापडली, जवळ बाळगतो आहे, त्याचे परिणाम हे प्रफुल्लित राहिल्याशिवाय राहणारच नाही। आणि ज्या अर्थी आमचे परिणाम कलुषित होत आहेत, प्रफुल्लित राहत नाहीये, त्याचा अर्थ आमची दृष्टी त्या निधीवर नसून जिथे दरिद्रता आहे तिथे दृष्टी लागलेली आहे। भव से रहित भगवान अंतर्माही दिखाया, भगवान होने का सहज विश्वास जगाया। सहज विश्वास जगाया, सहज विश्वास उत्पन्न झाला की बाबा रे, हे भगवान बनू शकतात तर मी का नाही बनू शकत? सिंह जर सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतो, हत्तीचा जीव जर सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतो, आणि त्यांची सेवा करणारा, त्यांची भक्ती करणारा बेडकाचा जीव सुद्धा जर मरणाला प्राप्त होऊन स्वर्गातला देव बनू शकतो, तर मग आपण का नाही? डॉक्टर साहेब म्हणतात की नाही, मूछ वाले को हो सकता है तो मूछ वाले को क्यों नहीं? शेपूट असणाऱ्याला सम्यक दर्शन होऊ शकते तर मिशी असणाऱ्याला का नाही? या केवळ गप्पा नाही आहेत, या केवळ वेळ घालवण्याच्या गोष्टी नाही आहेत बाबा रे, अपूर्व कार्य करण्याच्या गोष्टी आहेत। आणि या अपूर्व कार्य करण्याची प्रेरणा घेण्यासाठी आपण इतक्या प्रतिमांचं दर्शन करतो। या प्रतिमांचं दर्शन कशासाठी करतो? की इतके जण तर झालेले आहेत या कालच्या ओबीसीमध्ये की ज्यांनी हे अपूर्व कार्य केलेलं आहे, आणि मला सुद्धा यांच्यासारखं प्रत्येक क्षणाला हे अपूर्व कार्य करायचं। इंद्रिय सुखों की कामना अब है नहीं मन में। काय म्हणले? इंद्रिय सुखों की कामना अब है नहीं मन में, उपसर्गों की परवाह नहीं जाकर बसूं वन में, निर्द्वंद्व हूँ स्वभाव से, निर्द्वंद्व हूँ स्वभाव से, निर्द्वंद्व रहूंगा, नर भव मिला है मैं भव का अभाव करूंगा, है मेरा निश्चय है सम्यक निश्चय। इथं तुम्ही दुखरी नस दाबली काय? कोणती? इंद्रिय सुखों की कामना अब है नहीं मन में। बोला, कोणत्या वयात सुटते हो इंद्रिय सुखाची कामना? वयाच्या 10व्या वर्षी, 20व्या, 30व्या, 40व्या, 50व्या, 60व्या, 70व्या, कोणत्या वर्षी? जे सुटतच नाही म्हणतात त्यांचं कशी सुटणार सांगा? समजलं काय म्हणायचं? वस्तुस्थिती ही आहे, वस्तुस्थिती ही आहे की आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती अमुक एवढं वय झालं म्हणून आता इंद्रिय सुखांची तृष्णा कमी झाली असं कोणतंही वय नाही।
परंतु वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती या इंद्रिय सुखाच्या जाळ्यातून जीव आपली सुटका करून घेऊ शकतो काय. आणि तसा पुरुषार्थ प्रत्येक प्रकारच्या जीवांनी करून दाखवलेला आहे. मी दोन्ही बाजू सांगितल्या. कुठल्या? आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती इंद्रिय सुखाची इच्छा तुम्हाला सोडून गेली असं झालेलं नाही. आणि आयुष्याचा असा कोणता टप्पा नाही की ज्यावेळी जीव असा पुरुषार्थ करू शकत नाही. मग काय का कशाची आवश्यकता आहे की बाबा रे कदाचित इंद्रिय सुखांना भोगणं हे आमच्या गृहस्थाश्रमाचं अनिवार्य लक्षण दिसत असलं, काही प्रमाणात हे भोग उपभोग आमच्या जीवनामध्ये होत असले तरी त्यांच्यापासून वैराग्य आणणं, त्यांच्यापासून विरक्ती आणणं, त्यांच्या क्षणिकतेचा विचार करणं, त्यांच्या अशरणतेचा विचार करणं, त्यांच्या पराधीनतेचा विचार करणं, त्यांच्या क्षणभंगुरतेचा विचार करणं हे बाकी आपल्या हातामध्ये आहेच आणि ते आम्ही करत नाही. कोणता इंद्रियांचा विषय भोग कायमस्वरूपी टिकू शकतो सांगा? कोणता इंद्रियांचा विषय भोग कायमस्वरूपी टिकू शकतो? बोला. मी सांगू तुम्हाला, जे तुम्हाला करायला सगळ्यात जास्त आवडतं, जिथं तुमचं सगळ्यात जास्त मन रमतं, बरोबर 50 ते 70 वर्षांनी ते तुम्हाला मिळणार नाहीये. का हो असं का म्हणता? बघा की 50-70 वर्षांनी तुमचं वय किती होतंय आणि त्यावेळी हे मनुष्य जीवन असेल का? त्यावेळी हे संयोग असतील का? त्यावेळी हे पदार्थ असतील का? आणि हे इंद्रिय सुखांचे भोग आमच्यामध्ये असतील का? मग जे नियमाने सुटणारच आहेत, जे नियमाने आम्हाला सोडून जाणारच आहेत, मग ते सुटण्यापूर्वी आम्ही त्यांची आसक्ती सोडणं ही किती चांगलं आहे. काय म्हणलं? शरीराचा वियोग रूप मरण तर प्रत्येकाचंच होणार आहे, पण शरीर सुटण्यापूर्वी शरीराची आसक्ती सुटणं हे किती मोठं काम आहे. हे अपूर्व काम आहे, अपूर्व काम आहे, अपूर्व काम आहे. समजलं काय म्हणतोय? हे फार छान आहे, सुंदर आहे. इंद्रिय सुखों की कामना अब है नहीं मन में असं म्हणण्यासाठी खूप मोठं धाडस पाहिजे, खूप विरक्ती पाहिजे. एवढं सोपं नाही. कारण वैराग्य वृत्ती, वैराग्याचं व्रत घेतल्यानंतर सुद्धा केव्हा हे इंद्रियांचे विषय भोग फणा काढतील आहे की नाही? प्रमाद जागृत होतो की नाही? वैराग्यात दोष येतात की नाही? व्रतभंग होतो की नाही? बोला. किती जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. आणि ज्याला इंद्रिय सुखांमध्येच मजा येतो आहे त्याची गोष्ट काय करा मग? बोला. इंद्रिय सुखों की कामना अब है नहीं मन में, उपसर्गों की परवाह नहीं, जाकर बसू मन में. उपसर्गांची परवा नाही आणि जाकर बसू मन में, मी वनामध्ये जाण्याची कामना करतो. बोला. हे उपसर्गांची इच्छा नाही असं होणं शक्य आहे. म्हणजे उपसर्गांची भीती वाटत नाही एवढं सोपं आहे. काय म्हणतात? एक मच्छर साला, काय म्हणतात? एक जीव इतका बेजार करून टाकतो आणि मुनी जीवनामध्ये ते दंश मशक त्या परिशहाला आणि उपसर्गाला काय करतात? जिंकतात. बोला. नग्न राहतात, कोणत्याही पादत्राणा शिवाय चालतात. बोला. कोणत्याही उपसर्गांना जिंकतात. कशामुळे शक्य होत असेल होते? एवढं बळ कुठून येत असेल? कुठून येत असेल एवढं बळ की उपसर्गांची पर्वा करण्याची भाव होत नाही? करण्यासारखी गोष्ट. उपसर्गों की परवाह नहीं, जाकर बसू मने, निर्द्वंद्व हूं स्वभाव से. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. निर्द्वंद्व हूं स्वभाव से. बाबा रे माझा स्वभाव निर्द्वंद्व आहे. माझ्या अंतरंगामध्ये अशी निधी आहे, माझ्या अंतरंगामध्ये अशी संजीवनी आहे की ज्याच्यामुळे द्वंद्व होत नाही. मी करायला लागलो ते बरोबर का चूक, खरोखर का खोटं, चांगलं की वाईट, माझं याच्याद्वारे कल्याण होणार आहे की नाही, खरोखर याद्वारे मी सुखी होईन का नाही, अशा प्रकारचा विकल्प, अशा प्रकारची शंका आमच्या स्वभावामध्ये नाहीये. निर्द्वंद्व हूं स्वभाव से. आणि मी स्वभावाने निर्द्वंद्व आहे, स्वभावाने स्थिर आहे. अशा स्वभावाकडे ज्याची दृष्टी असते तो आपोआपच पर्यायीमध्ये सुद्धा निर्द्वंद्व राहू शकतो. निर्द्वंद्व राहू शकतो.
अंधारात जायला मुलं घाबरतात की नाही? घाबरतात. मग आई म्हणते काय, नमोकार मंत्र म्हणत जा. मग घाबरलेलं मूल सुद्धा नमोकार मंत्र म्हणत म्हणत काय जातं, आणि मध्ये नमोकार मंत्र विसरलं तर काय होणार? परत येणार की नाही पळत? काय अडचण आहे? कशाच्या आधारे अंधारात गेला होता? मंत्राच्या आधारे. मंत्र विसरला तर काम नाही चालणार. मग आता मोक्ष मार्गामध्ये जायचं आहे, समजलं का? आपली साधना करायची आहे. जवळ काय आहे? ज्याच्या आधारे आम्ही उपसर्गांना जिंकावं, ज्याच्या आधारे आम्ही इंद्रिय सुखांकडे पाठ फिरवावी, असं आमच्या जवळ आहे तरी काय? काहीतरी असल्याशिवाय जाल तर फसाल. जवळ काही नसताना वैराग्याच्या वाटेवर आणि व्रतांच्या वाटेवरती चालाल तर आत्मवंचना करून घ्याल, माघारी यावं लागेल किंवा फसगत होईल, डाव फसणार. मग सोबत काय घेऊन जायचं? सोबत निर्द्वंद्व हूं स्वभाव असे. आपला निर्द्वंद्व स्वभाव, अचिंत्य स्वभाव, शाश्वत स्वभाव जर सोबत असेल तर तुमचं कुणी काही बिघडू शकणार नाही. आणि ती निर्द्वंद्वता तुमच्या चालण्यात, बोलण्यात, उठण्यात, बसण्यात आपोआप दिसेल. मुलीला 4 हात जमीन बघून चालतात का त्यांचं चालणंच त्या प्रकारचं असतं? मुनिराज प्रत्येक वस्तू जाणीवपूर्वक आठवून ठरवून प्रत्येक वस्तू झाडून पुसून घेतात का त्यांच्या सहज ते घडतं? बोला. मुनिराज ठरवून बुद्धिपूर्वक एक वेळा आहाराला जातात काही सहजच एक वेळा भोजनाचा विकल्प येतो? सहजच घडतं. का सहज घडतं? कारण ती चर्या त्यांच्या अंतरंगातल्या विशुद्धतेचं प्रतीक रूप आहे, विशुद्धतेचं फळ रूप आहे. आणि हे जर ज्याच्या अंतरंगात विशुद्धता नाही, अरे आता एकदाच भोजनाला जायचं तर पुन्हा नाही जायचं, अरे आताची ही वस्तू उचलताना ते परिमार्जन करायचं राहूनच गेलं की, अशा प्रकारे त्या जीवाच्या वर्तनामध्ये अनेक त्रुटी राहतात. निर्द्वंद्व हूं स्वभाव से निर्द्वंद्व रहूंगा. देह दिसे अति भिन्न हूं न्यारा विभावों से, गुण भेद से भी भिन्न हूं न्यारा पर्यायों से. स्वाधीन निर्भय एकाकी, स्वाधीन निर्भय एकाकी, अति तृप्त रहूंगा. नरभव मिला है मैं भव का अभाव करूंगा. है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय. बोला काय म्हणतात? देहादिसे अति भिन्न हूं. आता निर्द्वंद्व स्वभावाचं वर्णन करतात की जो निर्द्वंद्व स्वभावाला आम्हाला पाहिजे आहे, सदाकाळ आपल्या सोबत ठेवायचा आहे, तो कसा आहे? देहादिसे अति भिन्न हूं, शरीरापासून अत्यंत भिन्न. न्यारा विभावों से, आणि जे प्रत्येक समयाला विभाव भाव होतात, कधी उत्सुकता वाटते, कधी राग येतो, कधी लोभ होतो, कधी आळस येतो, या प्रकारचे नाना विभाव माझ्यामध्ये जन्मतात, त्यापासून सुद्धा मी अत्यंत भिन्न आहे. या दृश्य अशा शरीरापासून तर मी भिन्न आहेच, पण माझ्याच पर्यायींमध्ये उत्पन्न होणाऱ्या या नाना विचार रूप विभावांपासून सुद्धा मी अत्यंत भिन्न आहे. गुणभेद से भी भिन्न हूं न्यारा पर्यायों से. माझ्यामध्येच असणाऱ्या ज्ञान, दर्शन, चारित्र्य अशा अनंत गुणांच्या भेदरूप विकल्पांपासून सुद्धा मी अत्यंत भिन्न आहे. म्हणजे आम्ही ध्यानाला बसतो पण आम्हाला ध्यान घडत नाही हो, आम्हाला ध्यान घडत नाही हो. का घडत नाही? काय अडचण आहे? मी विचारतो ना, ध्यान घडण्यासाठी काय अडचण आहे? नाही हो, ते नको ते विचार येतात. नको ते विचार येतात कारण त्यांच्यापासून स्वची पृथकता अजूनही निर्णित झालेली नाही. बोला. मुळात आज एक विशेष गोष्ट सांगतो. विशिष्ट प्रकारचा रागभाव शिल्लक असल्याशिवाय तो ज्ञानाचा विकल्प बनत नाही. काय सांगितलं? विशिष्ट प्रकारचा रागभाव शिल्लक असल्याशिवाय तो ज्ञानाचा विकल्प बनत नाही. तुम्ही ध्यानाला बसला आणि तुम्हाला त्या अमेरिकेतल्या एखाद्या घर खरेदी करण्याचा विकल्प आला, असं होत नाही. काय म्हणलं? किंवा हिमालयातल्या एक 5 एकर जागा घेण्याचा भाव येत नाही, तो विचार येत नाही. काय येत नाही? कारण त्यात संबंधी राग भाव नाही आहे.
म्हणून तो ज्ञानाचा विकल्प देखील बनत नाही. काय सांगितलं? ध्यान करताना आम्हाला अडचणी येतात, ध्यान करताना आम्हाला नको नको ते विचार येतात. याचं कारण त्या विचारांसंबंधी कुठेतरी आमची एकरूपता, तल्लीनता, रागमय स्थिती झालेली आहे आणि त्याचा अजूनही आम्ही पृथकात्मक विचार केलेला नाही आहे. ज्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही त्याचा तुम्हाला विचार सुद्धा येत नाही. काय सांगितलं? ज्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही त्याचा तुम्हाला विचार देखील येत नाही. उदाहरणार्थ आपणच केलेलं मलमूत्र विसर्जन, त्याचा पुन्हा विकल्प येतो का? पुढं त्याचं काय झालं काय येत नाही, काय देणं घेणं नाही. समजून घ्यायचा विषय आहे हा. ज्याच्याशी आपल्याला काहीच देणं घेणं नाही अशी आपण पृथकता करून बसलोय त्याचा विकल्प आम्हाला येत नाही. ज्याच्या संबंधी आम्ही कुठेतरी जोडले गेलो आहोत, अजूनही त्याचा निर्णय होणं बाकी आहे, रागभाव शिल्लक आहे, जुडान बाकी आहे, तो फिरून 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 तो विषय तुमच्या जीवनामध्ये प्रमेय रूपाने, ज्ञानाचा ज्ञेय रूपाने येतच राहणार. मग काय उपाय आहे याच्यावरती? याच्यावरती एकच उपाय आहे. तत्वचिंतनाद्वारे, वस्तू व्यवस्थेच्या अत्यंत तलस्पर्शी चिंतनाद्वारे तुम्ही त्या विषयाचा एकदा सोक्ष मोक्ष लावून टाकणे. त्यामुळे काय फायदा होईल? त्या विकल्पाचा मोक्ष होईल आणि तुमचा पण मोक्ष होईल. काय? त्या विकल्पाचा पण मोक्ष होईल आणि तुमचा पण मोक्ष होईल. आणि तुम्ही जर त्याला दाबत गेलात, काय जबरदस्ती त्याला हटवत गेलात, तो पुन्हा 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 विषय तुम्हाला चिंतनामध्ये आल्याशिवाय राहणार. त्याची पृथकता तुम्हाला बुद्धिपूर्वक ज्ञानामध्ये एकदा निर्णित करावीच लागेल. त्या विकल्पाची धार बोथट करावी लागेल. कशाच्या आधारे? ज्ञानाची धार वाढवून. आणि मग तो विकल्प तुम्हाला पुन्हा फिरून त्रास द्यायला येणार नाही, कारण त्याला येण्याचे दरवाजेच तुम्ही काय केलेले असतील? बंद केलेले असतील. हे जे ध्यान उपयोगासाठी जे विशेष प्रयासरत जीव आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. नाही मग ते ध्यान बाजूला राहतंय, राहू दे, ते ध्यान बाजूला राहतंय. नाहीतरी कुठे चाललं होतं ध्यान? काय नाहीतरी कुठे सुरू होतं ध्यान? नाहीतरी ध्यान सुरूच नव्हतं. मग जो विकल्प तुला वारंवार ध्यानामध्ये येतो आहे त्या विकल्पावरच तू ध्यान कर, त्या विकल्पाचाच एकदा विचार कर आणि त्या विकल्पाशी तुझा असलेला जो अटॅचमेंट आहे, तुझा असलेला जे जुडान आहे त्याच्यावरती घाव घाल, जेणेकरून तो विकल्प तुला फिरून येणारच नाही. नंतर नंतर तुझ्या लक्षात येईल, अरे एकच विकल्प, एकच विषय घेऊन मी किती वेळ चिंतन करतोय. मागच्या वेळी तर मी याचा निकाल लावला होता, मागच्या वेळी तर मी याच्या संबंधी जे काय ठरवायचं ते ठरवून टाकलं होतं, मग आता फिरून हा विकल्प कशासाठी येतोय? अशा प्रकारे त्याची धार कमी होईल आणि तो विकल्प तुम्हाला त्रास द्यायचा बंद होईल आणि मग त्या निर्विकल्प ध्यानाची पार्श्वभूमी अशा प्रकारे तयार होईल. बाबा रे, खऱ्या अर्थानं हे अपूर्व कार्य आहे. विकल्पांमध्ये फसणं तर सर्व जीवांचं प्राक्तन आहे आणि त्या विकल्पांना तोडून बाहेर पडणं हे अपूर्व कार्य आहे. आणि म्हणून इथे म्हणतात हे अपूर्व कार्य आपण केलं पाहिजे. रे कर्म अपने ठाठ तू दिखाता है किसे. बघा काय म्हणले, डायरेक्ट प्रश्न विचारलाय. रे कर्म अपने ठाठ तू दिखाता है किसे, प्रतिकूलताओं का भी भय बताता है किसे, निरपेक्ष ज्ञाता रूप हूं ज्ञाता ही रहूंगा, नर भव मिला है मैं भव का अभाव करूंगा, है मेरा निश्चय है सम्यक निश्चय. रे कर्म अपने ठाठ तू बताता है किसे. अरे अरे कर्मा, तू आपले हे सगळे थाट बाट कुणाला दाखवतोस? हे भय कुणाला दाखवतोय? बोला. कर्मांचा मार फार जोरात असतो असं समजू नका. जीव बलवान आहे हे मला माहिती आहे आणि खरंच बलवान आहे तो, पण जेव्हा जीव पुरुषार्थ न करता दुर्बळ बनतो आणि कर्म वरचढ होतात, कर्मांचा उदय तीव्र होतो, तेव्हा जीवाला त्राहिमाम त्राहिमाम होत. सध्या पुण्याचा फार छान उदय चाललाय, सुख साता सुरू आहे सगळं. खरंच सुख साता सुरू आहे? हा सुरू आहे ना, काय अडचण आहे?
जो जीव स्वाध्यायाला बसलाय त्याला फार छान सुख साथ आहे. काय जर खरोखर तीव्र पापाचा उदय असता तर तो येथे येऊच शकला नसता. ज्याला ज्याला अन्नान्न दशा आहे, ज्याला भुकेची चिंता आहे, बोला भ्रांत पडली आहे, आजचा दिवस कसा काढायचा, तो जीव तत्वज्ञान कशाला ऐकतोय? त्याला त्याच्याकडे इतका वेळ आहेच कुठे? बोला ज्या अर्थी आम्ही इथे आलेलो आहोत, इतक्या प्रकारच्या अनुकूलतेमध्ये राहत आहोत, निश्चितच आम्हाला पुण्याचा उदय आहे. पण एकदा जर 7:30 सुरू झाली, 7:30 माहितीये की नाही, हात लावेल त्याची माती, सोनं नाही, ते सोनं आता सुरू आहे. जे हात आलं घेते त्यात अपयश येते, वाईट म्हणजे ग्रह तारे सगळे फिरले जे म्हणतात. और अशा कर्मांचा उदय जर सुरू झाला तर मग जीवाची हालत खूप बेकार होते. किंवा त्याला खूप खूप पुरुषार्थ पाहिजे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा स्थिर राहण्याचा. हा साधक जीव इतका स्थिर झालेला आहे की तो अशा प्रकारे विचारतो, रे कर्म अपने ठाठ तू दिखाता है किसे. बोला अरे कर्मा तू आपले ठाठ कोणाला दाखवतोयस? बोला अशा प्रकारची स्थिरता गृहस्थावस्थेमध्ये येणं जरा कठीण आहे. काय जे साधक आहेत, व्रती आहेत, घरगृहस्थीचा त्याग केलेले आहेत, ते घाबरत नाही. ते येऊ देत म्हणतात कोणत्या, अहो मुलाचं लग्न जमत नसेल, मुलीचं लग्न जमत नसेल तर काय होते माणसाची अवस्था. बोला होते की नाही असं? मुलीचं लग्न होत नाहीये, चांगले 7, 8, 10 वर्ष झालं प्रयत्न करतोय, किती 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 अडचणी येतात. बोला अक्षरशः कित्येक वेळेला जीवाची मनस्थिती इतकी विपरीत होते, इतकी बिघडते की त्याचं संतुलन बिघडायला येतं. बोला घडतं की नाही असं? विशिष्ट प्रकारे एखादीच गोष्ट खूपच तीव्रतेला आणि विपरीततेला दिसत असेल आणि तशा कर्मांचा उदय असेल तर जीवाचं स्थिर राहणं फार कठीण होतं. आणि अशा अनेक आपत्ती एकाच वेळी आल्या तर काय होत असेल? आणि तरी सुद्धा इथे म्हणतोय की रे कर्म अपने ठाठ तू दिखाता है किसे. बोला हे कशाच्या आधारे शक्य आहे माहितीये? हे शक्य आहे की आमच्यामध्ये गृहस्थावस्थेमध्ये जरी इतकी तीव्र ताकद नसली तरी अशा प्रकारे ज्यांनी कर्मांना जिंकलेला आहे त्यांचं पाठबळ आम्हाला, ते आमच्या मागे उभे आहेत, मग आम्हाला बळ येतं. काय सांगायचं समजलं का? तो सिंहाचा छावा असतो की नाही, छोटासा बच्चा, ज्याचा आवाज सुद्धा फार मोठा नसतो. बरं आणि तो हत्तीशी झुंज घ्यायला जातो. बरं हत्ती एक सोंड मारतो आणि काय त्याची ताकद कुठे पुरणार आहे? धैर्य आहे, हिंमत आहे, पण ताकद कुठे आहे? ताकद नाही. आणि त्याच वेळेला त्याची आई तेथे येते. त्या सिंहाचे सगळा जो कळप असतो ना, तो 4-5 सिंह ते सगळे एकत्रित येतात आणि मग बघा आता या छाव्यामध्ये काय तो पुन्हा धावून झेप घेऊन जातो आणि हत्तींना सुद्धा मागे सारतो. बोला कशाच्या आधारावर? छाव्यामध्ये बळ कुठून आलं? आता मी एकटा नाही आहे, हे मला काय करू शकत नाहीत आता का माझ्या मागे. हा साधक गृहस्थ जीव म्हणतो मी गृहस्थ आहे, माझी शक्ती अल्प आहे, तरी सुद्धा तो असं म्हणतो रे कर्म अपने ठाठ तू दिखाता है. कारण ज्यांनी कर्मांना जिंकलं असे साक्षात भगवान माझ्या पाठीशी आहेत. त्यांचं बळ माझ्या सोबत आहे, त्यांचा आदर्श माझ्या सोबत आहे आणि ते माझ्या बरोबर असतील, त्यांचे सिद्धांत माझ्या बरोबर असतील तर निश्चितच माझ्या मते सुद्धा ते बळ येतं की जेणेकरून मी कर्मांशी झुंज घेऊ शकेन. खूप खूप आनंद आहे बरं का. अशा प्रकारे समोरच्या कर्मांच्या उदयाला ओळखता येणं, त्या कर्मांच्या उदयाला ओळखून त्याची मीमांसा करता येणं आणि मग अल्पस्वल्प पुरुषार्थाद्वारे त्या कर्माला जिंकण्याचा प्रयत्न करणं, यामध्ये खरोखर आनंद आहे. त्या कर्मांना बळी पडून त्याच्याशी तल्लीन होण्यापेक्षा. काय सांगितलं? दोन्हीमध्ये फरक सांगितला. काय? एकीकडे कर्मांचा उदय येतो आहे आणि आम्ही त्यामध्ये तल्लीन होतो आहोत, हा देखील एक मार्ग आहे. आणि त्या कर्मांना ओळखून, त्याच्या उदयाला ओळखून आता मला त्यांना बळी नाही पडायचं आणि त्या योग्य पुरुषार्थाद्वारे त्याला जिंकण्याचा प्रयत्न करणं, यामध्ये देखील अद्भुत पुरुषार्थ आहे.
आणि म्हणून इथं म्हटलंय, रे कर्म अपने ठाठ तू दिखाता है किसे, प्रतिकूलताओं का भी भय बताता है किसे, निरपेक्ष ज्ञाता रूप हूं, निरपेक्ष किसी भी अपेक्षा के बिना, कोणत्याही अपेक्षेशिवाय मी ज्ञाता रूप आहे, ज्ञाता ही रहूंगा, हा अपूर्वतेचा पुरुषार्थ आहे. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा प्रभावित न होणं हा खऱ्या अर्थाने जीवाचा अपूर्व पुरुषार्थ आहे, की जो आजपर्यंत जीवाने केलेला नाही. ज्ञान झाल्यानंतर प्रभावित तर सगळेच होतात, परंतु ते ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जे माध्यस्थ भावामध्ये राहतात, खऱ्या अर्थानं ते अपूर्व कार्य करतात. आता अण्णांनी प्रश्न विचारला ना, कोणता, की जो समता भाव आहे, कोणता भाव विचारला, माध्यस्थ भाव, हा साक्षी भाव. जो साक्षी भाव सांगितलेला तो साक्षी भाव, आणि जैन आचार्यांनी सांगितलेला जो शाश्वत ध्रुव स्वभाव आहे, याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये फरक हाच आहे की जो साक्षी भाव सांगितलेला आहे, त्या साक्षी भावामध्ये वस्तू व्यवस्थेचं अनेकांत स्वरूप स्वीकारलेलं नाही. वस्तू व्यवस्थेचं अनेकांतमय जे स्वरूप आहे, ते अनेकांतमय स्वरूप साक्षी भावामध्ये स्वीकारलेलं नाही. परद्रव्याची अनंत स्वतंत्रता स्वीकारलेली नाही, आणि त्यामुळे साक्षी भाव म्हणजे जे काही आहे त्याच्यामध्ये स्वतःला स्थिर ठेवणं, त्याच्यामध्ये वस्तू व्यवस्थेचा निर्णय नसल्यामुळे तो साक्षी भाव सदा काळासाठी स्थिर राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण तेथे इंद्रियांचं दमन आहे, इंद्रियांना जिंकणं नाहीये. साक्षी भावाचा अर्थ समजतोय तुम्हाला? साक्षी भावामध्ये वैराग्य वृत्ती नाहीये. वैराग्य वृत्ती आणि वैराग्य वृत्ती सहित साक्षी भाव, जाणणं पाहणं, हे चिन्ह दर्शनामध्ये सांगितलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या प्रपंचामध्ये राहून त्याला केवळ साक्षी भावानं जाणणं, हा तुम्ही म्हणताय तो साक्षी भाव आहे. याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. नाही, सगळे एक समयवरतीच आहेत. दोन समयाची वस्तूच कोठे आहे, दोन समयाची पर्यायच कोठे आहे. कोणताही भाव हा एक समयवरती आहे. सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात घ्या, साक्षी भाव म्हणजे काय, कोणत्याही प्रकारे प्रभावित न होणं. परंतु ते प्रभावित न होण्यामध्ये सगळ्यात मुख्य हे जाणून घेतलं पाहिजे की समोरच्या वस्तूचं स्वतंत्र अस्तित्व, त्याचं स्वतंत्र परिणमन आणि आपलं स्वतंत्र परिणमन, याच्यामधली पृथकता पहिल्यांदा जाणून घेतली पाहिजे. मी तुझा करता आहे, तू माझा करता आहे, तरी सुद्धा साक्षी भाव ठेव. कसं शक्य आहे? समजलं काय म्हणायचं आहे? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता आहे, म्हणजे मी तुझ्यामध्ये बिघाड सुधार करू शकतो, तुम्ही माझ्यामध्ये बिघाड सुधार करू शकता, आणि तरी सुद्धा मी साक्षी भाव ठेवायचा. तर त्या साक्षी भावाला आधार नाहीये. का आधार नाहीये? तर जर तुम्ही माझा बिघाड सुधार करू शकत असला, मी तुमचा बिघाड सुधार करू शकत असलो, तर साक्षी भाव ठेवायची गरजच काय आहे? जे काही परिवर्तन आपल्याला हवं आहे ते आपण करून टाकायचं. जर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता असेल, आणि जर तुम्ही चुकीचं वागत असाल, तुम्ही चुकीची कृती करत असाल, आणि ती जर मला सुधारता येत असेल, तर मी काय करायला पाहिजे? सुधारायला पाहिजे का बघत बसायला पाहिजे? तुम्ही काय करणार सांगा? तुम्हाला सुधारता येणं शक्य आहे, तर तुम्ही सुधारायला पाहिजे का बघत बसायला पाहिजे? सुधारायला पाहिजे. मग येथे ज्या दर्शनामध्ये, ज्या धर्मांमध्ये एक शक्ती दुसऱ्या वस्तूचं काहीतरी बदल करू शकते, करता रूप परिणमन करू शकते, तर त्यावेळेला साक्षी भाव संभवतच नाही. का संभवत नाही? कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता बनू शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी जो साक्षी भाव सांगितला तो इंद्रिय दमन रूप आहे, स्थूल रूप आहे. करता येतं पण करायचं नाही असा आहे. आणि जैन धर्म सांगतो करता येतं पण करायचं नाही, नव्हे तू करूच शकत नाहीस. तुम्हाला कोणता साक्षी भाव पाहिजे? मी
मी पुन्हा तोच मुद्दा तुम्हाला सांगतोय की वस्तू व्यवस्था या विश्वातल्या पदार्थांचं स्वरूप जे अनेकांतमय आहे, त्या अनेकांतमय स्वरूपाला स्वीकारलंय की नाही, इथून सुरुवात होते. स्वीकारलेलं नाही, एकांतमय वस्तूचं स्वरूप मानलेलं आहे. वस्तूच्या एकांत स्वरूपाचा निर्णय करून जीव साक्षी भावाला, ज्ञाता दृष्टापणाला कधीही प्राप्त करू शकत नाही, शुद्धोपयोगी होऊ शकत नाही. हे मूळ कारण लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्हाला वस्तू स्वभावाचा निर्णय व्हायला पाहिजे. वस्तू अनेकांतमय आहे, साधवादाद्वारे त्याचा निर्णय झाला पाहिजे, आणि मग तुम्ही काय करू शकता, त्या शुद्ध भावाला किंवा साक्षी भावाला प्राप्त करू शकता. तर अशा प्रकारे हेच त्याचं उत्तर आहे. साक्षी भाव आणि शाश्वत जो जीवाचा ध्रुव स्वभाव, याच्यामध्ये अंतरच हे आहे की एका साक्षी भाव मध्ये परद्रव्याच्या कर्तृत्वाची स्वीकृती आहे आणि दुसऱ्यामध्ये परद्रव्याच्या कर्तृत्वाचा पूर्णतया निषेध आहे. आणि म्हणून तो साक्षीभाव संभव आहे आणि दुसऱ्या प्रकारचा साक्षीभाव संभव नाही. अशा प्रकारे हे खूप छान पद्य आहे. भरपूर याच्यामध्ये छंद आहेत. आपण जरूर हे पद्य अभ्यासावं. आपला वेळ तर पूर्ण होतोय, पण हे पद्य जरूर आपण अभ्यासावं. एक काम करतो, जरी आपल्याला याचा अर्थ पूर्णरित्या आता सांगता येणं शक्य नसलं तरी ते पद्य मी तुम्हाला म्हणून दाखवतो एकदा. अर्थ सुलभ आहे, त्यामुळे जसा जसा म्हणत जाईल तसा तसा आपल्याला अर्थ समजत आहे. चला एकदा म्हणूया आपण ऐकावं. नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा, पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा. है मेरा निश्चय है सम्यक निश्चय, है मेरा निश्चय है सम्यक निश्चय. निज के लिए निज में भरा है सुख अतीन्द्रिय, निज में निज के लिए भरा है सुख अतीन्द्रिय. भोगूंगा अनंत काल तक बनूंगा जितेंद्रिय. माझं सुख कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. आणि तुमचं सुख कोणासाठी आहे? तुमच्यासाठी. माझ्यामध्ये सुख थोडंही जास्त नाही आहे तुम्हाला द्यायला, आणि तुम्हाला द्यायला तुमच्याकडे कुठे कमी आहे? परिपूर्ण आहे. निज के लिए निज में भरा है सुख अतीन्द्रिय. भोगूंगा अनंत काल तक बनूंगा जितेंद्रिय. है द्वार मुक्ति का मिला, है द्वार मुक्ति का मिला. अब मैं ना रुलूंगा, नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा. है मेरा निश्चय है सम्यक निश्चय. जिनको अनंतों बार भोग भोग कर छोड़ा, जिनको अनंतों बार भोग भोग कर छोड़ा. वे ही भोग नहीं नवीन चित्त है मोड़ा. जे भोग आम्ही भोगले ते नवीन नाही आहेत. बोला, गव्हाची खीर खायला बरं वाटतं की नाही? पहिल्यांदा खात असतो आपण, किती वेळा करून खाल्ली, मन भरलं की नाही? मन केव्हा भरणार? अहो, मन भरत नाही म्हणून ती शेवटी पण एका वाटीत आणून ठेवतात. काय आश्चर्य वाटलं, म्हणजे आता तरी मन भरू दे. कुठपर्यंत? म्हणजे याचं मन अडकू नये त्याच्यात. काय पुढे गेल्यावर सुद्धा आणणार? काय कधी बदल करणार? अनंत बार भोग भोग कर छोड़ा. आणि वे है पुराने नहीं नवीन चित्त को है मोडा. अपूर्व कार्य केव्हा होणार? हा ठीक आहे, मला आवडतंय, हे गोड खायला मला आवडतंय, परंतु हे खाणं माझा स्वभाव नाही. भोगूंगा
जिनको अनंतों बार भोग भोग कर छोड़ा है, वही भोग नहीं नवीन चित्त है मोड़ा। अज्ञानवश उच्चिष्ट भोजी अज्ञानवश उच्चिष्ट भोगी, अब ना बनूंगा नरभव मिला है मैं भव का अभाव करूंगा। भरत चक्रवर्ती जेव्हा नाव लिहायला गेले ना तेव्हा काय दिसलं, अरे मी पहिला चक्रवर्ती नाही आहे, हा या विजयार्ध पर्वताची पूर्ण श्रेणी आजपर्यंत झालेल्या चक्रवर्तींच्या नावांनी भरलेली आहे। आणि म्हणून त्यांनी एक नाव मिटवलं आणि मग आपलं नाव लिहिलं। याच्यावरून त्यांना कळालं नाही उद्या येणारा चक्रवर्ती माझं नाव मिटवणार आहे आणि स्वतःचं नाव कोरणार आहे। आणि जेव्हा त्यांची आई माता जेव्हा त्यांचा राज तिलक करण्यासाठी वेशीवर येऊन उभी होती त्यांचं स्वागत करण्यासाठी, तेव्हा तिने स्वागतामध्ये काय म्हटलं, अरे भरत चक्रवर्ती तू इतका भाग्यवान आहेस की तू प्रथम चक्रवर्ती होतोय। ते नाही नाही थांब थांब थांब, काय म्हणाले, मी पहिला चक्रवर्ती आहे वगैरे भ्रमात राहू नकोस, मी तर उच्चिष्ट भोजी आहे। काय म्हटलं, वेगवेगळ्या कार्यांमध्ये विवाह समारंभामध्ये गेल्यावरती दुसऱ्याने ताटात जेवलेल्या ताटात जीवू शकतो आपण, नाही जीवू शकत। मग ज्या जमिनीच्या 7 बाऱ्याला अनेक जणांची नावं लागलेली आहेत, काय काढतात आपलं, ते मागची हिस्ट्री काढतात, काय काढतात, सर्च रिपोर्ट। सर्च रिपोर्ट काय सांगतो, सर्च रिपोर्ट, या जमिनीला इतक्या लोकांनी भोगून उच्चिष्ट केलेलं आहे आणि तू त्याच ताटावर बसलेला आहेस काय, आणि मानतोस की मी अमुक जमिनीचा मालक। आचार्य म्हणतात खरकट खायला लागलायस का, कारण एवढ्या लोकांनी खाऊन ठेवलेला आहे बघ, परंतु ते वाटतच नाही। काय भयंकर आहे, इकडे दुसऱ्याने खाल्लेलं आम्ही खायला तयार नाही, इकडे म्हणतात हे सगळं दुसऱ्यांचंच आहे। भरत चक्रवर्तींनी तसं म्हणलं होतं मी उच्चिष्ट भोजी आहे आणि मला हे सोडायचं आहे। बोला, नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा, पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा। दुख के पहाड़ बाह्य की प्रवृत्ति मार्ग में, दुख के पहाड़ बाह्य की प्रवृत्ति मार्ग में, आनंद की ही लोरे हैं निवृत्ति मार्ग में। उल्लास से निवृत्ति के, उल्लास से निवृत्ति के मार्ग में बढ़ूंगा, पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा। है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय, इस मार्ग में कुछ पाप तो होते ही नहीं है। काय बोला, इथं आला काय काय पाप कमवायलाय तुम्ही, कोणतं पाप कमवायलाय, का चोरी करायलाय, का खोटं बोलायलाय, काय काय स्वयंपाक करायलाय, काय करायलाय। इस मार्ग में कुछ पाप तो होते ही नहीं है, रे पूर्व बंध भी सहज खिरते ही सही है। कैसे कहो फिर दुख की, कैसे कहो फिर दुख की कल्पना भी करूंगा, पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा। जिन्हें दुखी ना होना हो वे पाप ना करें, काय, जिन्हें दुखी नहीं होना हो वे कर्म बंध नहीं करें। बस हाच मार्ग आहे मुक्त होण्याचा। निंदा फार प्रॉब्लेम आहे हो, जरा काय तर चांगलं करायला गेलं की लोक म्हणतात हे तिकडे कशाला चाललायस, काय म्हणतात हे काय वय आहे काय धर्माला लागायचं, हे गेले अहो आम्ही इथे शिखरजीला चाललोय, शिखरजीला कशाला, तिकडे काश्मीरला चला, तिकडे समुद्राच्या किनाऱ्यावर चला। बोला, जरा कोणी धर्म मार्गात लागायचा प्रयत्न केला तर लगेच त्याला ओढणारे भिन्न ठिकाणी प्रवृत्त करणारे लोक फार असतात। निंदा करे वे ही जिन्हें कुछ ज्ञान नहीं है। कोण निंदा करतात, ज्यांना काहीच कळत नाही,
निंदा करे वे ही जिन्हें कुछ ज्ञान नहीं है, अनुमोदना करते वही निज ज्ञान सही है. परंतु जर निज ज्ञान असणारे लोक बाकी तुमची अनुमोदना करतील, वा वा छान करताय, याच मार्गावरती राहा. निंदा करे वे ही जिन्हें कुछ ज्ञान नहीं है, अनुमोदना करते जिन्हें निज ज्ञान सही है. कुछ हर्ष या विषाद, कुछ हर्ष या विषाद अब मन में ना धरूंगा, नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा. असहाय परिणमन है सर्व द्रव्यों का सदा, वांछा सहाय की नहीं मन में भी हो कदा. विश्वास निजाश्रय से ही शिव पद भी लहूंगा, नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा. है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय. पण निमित्त कुठे मिळतात आम्हाला? आम्ही प्रयत्न करतो परंतु आम्हाला चांगले संयोग मिळतच नाहीत. भवितव्य भली काल लब्धी आई है अहो. काय म्हणले? भवितव्य काल लब्धी भली आई है अहो, निमित्त भी मिलेंगे योग्य ही अहो. जर तुमची योग्यता आली असेल, काल लब्धी आली असेल, तर निमित्त मिळाल्याशिवाय राहणार नाही. भवितव्य भली काल लब्धी आई है अहो, निमित्त भी मिलेंगे योग्य ही अहो. हर हालत में आराधना में, हर हालत में आराधना में रत ही रहूंगा. पाया जिन शासन मैं भव का अभाव करूंगा. शेवटचे 2 छंद भरपूर आहेत, 2च छंद घेतो आणि थांबतो. विघ्नों के भय से मूर्ख ही निज लक्ष्य नहीं भजते, विघ्नों के भय से मूढ़ ही निज लक्ष्य नहीं भजते. विघ्नों के आने पर भी धीर मार्ग नहीं तजते. निश्चिंत निराकुल हुआ, निश्चिंत निराकुल हुआ, निज साध्य लहूंगा. नरभव मिला है मैं भव का अभाव करूंगा. सब जीवों के प्रति मेरे सहज क्षमा भाव है. कुणाला क्षमा करायचं? पहिल्या घरच्यांना क्षमा करायचं. का क्षमा करायचं? या जन्मात भेटला, आता पुन्हा सब जीवों के प्रति मेरे सहज क्षमा भाव है. बोला बाबा रे, कुणाचा काय दोष? जो काही दोष असेल तो माझ्या परिणतीचा आहे. बोला तीर्थंकरांना पण संयोग होते, पण कुठे दुःखदायी झाले? दुःखदायी होतात ते आमच्या मोहामुळे. मोह नसेल तर कुठला संयोग दुःखदायी आहे, आणि मोह नसेल तर कुठला संयोग सुखदायी आहे? कुठलाच नाही. सगळा मोहाचा खेळ आहे. सब जीवों के प्रति मेरे सहज क्षमा भाव है, करना क्षमा मुझको क्षमा आत्म स्वभाव है. समझलं? सब जीवों के प्रति मेरे सहज क्षमा भाव है, करना क्षमा मुझको क्षमा आत्म स्वभाव है. त्यागा है मोह, त्यागा है मोह, राग आग में ना जलूंगा. नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा. है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय, है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय. भरपूर चालून आलोय आपण, भरपूर प्रवास केलेला आहे. आता थांबण्याचे भाव झाले पाहिजे. आता थांबण्याचे भाव झाले पाहिजे. भरपूर सोंग धरलेली आहेत. कधी पुरुषाचं सोंग धरलं, कधी बाईचं सोंग धरलं. बोला भरपूर सोंग धरून झालेली आहेत. कधी देवाचं सोंग धरलं, कधी नारकीचं सोंग धरलं. परंतु या सोंग्या मागे असणारा सोंगाड्या काय, तो सोंग धरून सुद्धा सोंगरूप होत नाही. भिन्नच राहतो, अलिप्तच राहतो.
त्याला शोधण्याचं कार्य अपूर्व कार्य आहे. आणि ते जर घडलं तर निश्चितच हा जीव सदा काळ सुखाला प्राप्त होऊ शकतो, सदा काळासाठी सुखी होऊ शकतो. त्यामुळे परद्रव्याला दोष न देता, आजूबाजूच्या परिस्थितींना दोष देता, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या भूतकाळाला सुद्धा दोष न देता, मागं असं झालं तसं झालं, हे घडलं ते घडलं, किंवा या आजपर्यंत मी या आत्म्याची दरकार केलीच नाही, आत्म्याची शुद्ध घेतलीच नाही, या मार्गामध्ये लागलो नाही, इतकी वर्ष माझी फुक्कट गेली, काय या सगळ्याचा सुद्धा विचार न करता वास्तवामध्ये जे काही हा नरभव, की ज्या भावासाठी इंद्रादिक सुद्धा आपली सर्व संपदा देण्यास तयार होतात, अशा या नरभवाचं सार्थक्य म्हणून या रत्नत्रयाची प्राप्ती, मोक्ष मार्गाची प्राप्ती आपल्याला अल्पकाळामध्ये होऊ दे. आणि असा मार्ग मिळू दे की ज्या मार्गानंतर पुढचा मार्गच उरू नये. बस. हो, अद्भुत. की अशा मार्गाला लागावं की ज्याच्या पुढे कोणताही मार्ग उरू नये, मी कुठेही जाणं शिल्लक राहू नये. इस पथ का उद्देश्य नहीं है श्रांत भवन में टिक रहना, किंतु पहुंचना उस मंजिल तक जिसके आगे राह नहीं है. आपल्याला अशा लक्ष्याला प्राप्त करायचं आहे की ज्याच्या पुढे कोणताही रस्ता शिल्लक असणार नाही, अशी कृतकृत्य दशा म्हणजे हे मोक्ष दशा, सिद्धत्व. त्या सिद्धत्वाला प्राप्त करण्याचं कार्य जरी या भावामध्ये नाही होऊ शकलं तरी हरकत नाही. त्या सिद्धत्वाचा प्रारंभ म्हणून आमच्या मनुष्य जीवनाचा उरलेला प्रत्येक क्षण, आतापर्यंत जे करत आलो त्याच्यावरती पुन्हा रेघोट्या ओढण्यामध्ये न जाता आजपर्यंत जे केलं नाही ते करण्यामध्ये लागला पाहिजे. आजपर्यंत जे करत आलो तेच आपण करत राहिलो तर आजपर्यंत जे मिळालं तेच मिळत राहणार. बरोबर आहे ना? आजपर्यंत जे करत आलो तेच करत राहिलो तर तेच मिळणार जे आजपर्यंत मिळालं. आणि आजपर्यंत जे मिळालं नाही ते जर मिळवायचं असेल तर आजपर्यंत जे केलं नाही ते करावं लागेल. म्हणून आपल्या जीवनाला खरोखर क्रांतिकारी कलाटणी देण्याची वेळ जर कोणती असेल तर ती हीच योग्य वेळ आहे. आपल्या जीवनामध्ये क्रांतिकारी परिवर्तन खऱ्या अर्थाने आजपर्यंत जे जगलो ते आता इथून पुढे जगणार नाही. स्वतःला स्वतःशी कटिबद्ध करणं, स्वतःला स्वतःशी वचनबद्ध करणं की नाही, आता पुढे माझं जीवन हे अपूर्व असेल, अद्भुत असेल, कालच्यासारखा आज आता मला पुढे पुढे जगायचं नाही. प्रत्येक क्षण माझा मोक्ष मार्गामध्ये लागला पाहिजे, खऱ्या अर्थाने सम्यक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी लागला पाहिजे. अशा प्रकारचं जीवन मला मिळो आणि त्याद्वारे अद्भुत पुरुषार्थ या मनुष्य जन्मामध्ये घडो या मंगल भावनेने. ओम. महात्मा गांधीचे गुरु हा 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 हा, अगदी बरोबर. अपूर्व